जगताप ते इतक्या लांब आलेले आहेत आणि विशेष म्हणजे तमाशावर इतकं प्रेम त्यांचं की जे तमाशे लोप पावले, जे कुणाला पाहायला पण मिळणार नाही अशा तमाशांचे त्यांनी जुने कॅसेट, जुने व्हिडिओ, विशेषतः त्यांच्या रिसर्चमध्ये दत्ता माडिक अण्णा यांच्या जेवढा काय तमाशामधलं त्यांच्या कला होत्या त्या त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातलंच एक रत्न आज आम्हाला भेटलं. खोडे दादा हे त्यांचा नशीब असं त्यांचं की रमेश खोडे महाडिक अण्णांबरोबर त्यांचा इतका योग आलेला आहे की जवळपास 15 वर्ष ते त्यांच्या बरोबर होते. त्यामुळं त्या काळातली बरीचशी गाणी आम्हाला त्यांनी आता गाऊन दाखवलं. अगदी नजरेपुढं चित्र महाडिक अण्णांच्या कालखंडातलं आम्हाला बघायला मिळालं आणि धन्यवाद देतो अण्णांना की अण्णांच्या निमित्ताने ही माणसं भेटली. आज पिक्चरच्या मराठी पिक्चर शूटिंग चालू आहे शिरूरमध्ये. त्या दरम्यान आम्हाला इतक्या वर्षाने अण्णा भेटले. नुसतंच आम्ही बोलत होतो फोनवर, आज योग आला. धन्यवाद. अण्णा बोलत. आज शिरूर या ठिकाणी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या घुंगरू या चित्रपटाच्या निर्मितीसाठी शिरूरमध्ये या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. परंतु योगायोगाचा भाग असा का ज्या व्यक्तींना अण्णा म्हणून ओळखतात, चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजमध्ये अण्णांची भूमिका करणारे गणेश शिंगोळकर साहेब, गणेश लोणकर आज या ठिकाणी आलेत. त्यांचा जवळजवळ 300-350 चांडाळ चौकडीच्या करामती हे भाग झालेत आणि त्यांचे व्ह्यूज 106 कोटीमध्ये त्यांचे व्ह्यूज झालेत. म्हणजे सगळ्यात मोठं चॅनल आणि सगळ्यात मोठे आज आपण जे पाहिलं तर ओरिजिनल जर कॉमेडी पाहिजे असेल तर चांडाळ चौकडीच्या करामती यामध्ये ते काम करतायत. ते मला जवळजवळ 7 ते 10 वर्षापासून ओळखतायत. त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये आता सांगितलं का दत्ता माडिकांवर प्रेम करणारे ते सुद्धा आहेत. दत्ता माडिकांवर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो आणि दत्ता माडिकांची जी ठेवण होती, ज्या दत्ता माडिकांचं जे भांडवल होतं, जी गाणी होती ती आपण महाराष्ट्राच्या लोकांच्या समोर आणली. एक 10 वर्षापासून त्या प्रेमापायी त्यांचे आमचे या ठिकाणी संबंध आले. आज चांडाळ चौकडीच्या करामती याच्यामध्ये अण्णांची भूमिका, रिटायर फौजी अण्णांची भूमिका, रामभाऊचे सासरे, म्हणजे अशी तडफदार भूमिका ते त्या ठिकाणी करतायत. जवळजवळ आता या ठिकाणी आम्ही सर्वजण आहे, यातले बरेचशा लोकांना माहिती आहे त्यांचं कार्य, त्यांचे कर्तबगारी. इथं बरेचसे अनेक कलावंत आलेले आहेत. आमच्या इस्लामपूरवरून शोभा लाखे, म्हणजे त्यांचा कला संस्कृती मोठा थिएटर आहे. राजेंद्रजी मोरे आहेत. तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे आमचे रामदासजी राऊत, आमचे बाबाजी कोरडे साहेब असतील, आमचे गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव पापाबाई असतील, प्रतिम हाडिक म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे रमेश खुडे असतील, आमचे मित्र संजयजी विश्वासराव असतील, आमचे मधुकर कसरा, असे म्हणजे सर्व या ठिकाणी या शूटिंगच्या निमित्ताने आलेले आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक रामदासजी राऊत यांना. हिंगोळकर साहेबांचं लोणकर साहेबांचा मला काल फोन आला का भाऊ अण्णा तुम्हाला भेटण्याची बरीच इच्छा आहे. तर त्यांना म्हणलं अण्णा मी शिरूर या ठिकाणी अशा फिल्मच्या शूटिंगसाठी त्या ठिकाणी आहे. तर 70-80 किलोमीटरवरून ते या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले. ते इथं आल्यामुळं अनेक लोकांच्या त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि माणूस ज्यावेळेस समाजात कुठंतरी एकत्रित जातो त्यामुळं अनेक कोरडे साहेब ओळखी तयार होतात. तशा प्रकारचे अण्णा तुमचे या ठिकाणी भरपूर चाहते आहेत. ते तुम्हाला आज भेटले, आम्हाला सुद्धा तुम्ही इथं आल्याचं समाधान आहे. तुम्हाला या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या सिरीजमध्ये काम सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही कुठे जायचं नाही, तुम्ही थांबायचंय. इथं कुणी जाणारे नाही कोरडे साहेब, त्यामुळं तुम्ही थांबणारे 7-8 वाजता. का ज्यांनी महाराष्ट्रात जुना तमाशा नावलौकिक आणला त्या लता लंका पाचेगावकर, उमा तासगावकर, त्या सुद्धा इथं या ठिकाणी येणार आहेत. पण खास रेश्मा परेतेकर सुद्धा आलेले आहेत. परंतु खास करून अण्णा तुम्ही इथं आल्याचा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज झळकतोय निश्चित. म्हणजे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून चांडाळ चौकडीच्या करामती या माध्यमातून सर्वजण पाहत होते, पण आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहण्याचा योग आलाय. त्यामुळे तुम्ही इथं आल्याबद्दल राऊत सरांच्या वतीने मी तुमच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.
धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. तुम्ही आता आभार मानले. बरं. आज या ठिकाणी तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित गुंगू इश्काचा नाथ खोळा या शूटिंगच्या दरम्यान दौंडवरून आमचे सहकारी मित्र अण्णा लोणकर साहेब या ठिकाणी आले. खरं तर यांचा योग येण्याचं कारण असं आहे, आमचे सहकारी मित्र वसंत जगताप यांच्या आग्रहास्तव इथं आले. त्यांचा माझा परिचय पण नव्हता, तर अण्णा म्हणले ते येणारे तर आमचे सगळे कलाकार सहकलाकार त्यांना खूप आनंद झाला. या निमित्ताने या ठिकाणी वसंत जगताप आलेच, पण त्यांचे सहकारी विश्वासराव असतील, आमचे कसाळ साहेब असतील, तसंच रमेश खुडे, आमच्या ठिकाणी बाबाजी कोरडे साहेब, उज्ज्वलाताई जोगदंड, पापाबाई बोरगावकर, या ठिकाणी राजेंद्र मोरे बारामतीहून आले आणि शोभाताई तर आमच्या आज ॲक्टर आहे, म्हणजे आमच्या याच्यामध्ये भूमिका करत आहात. तर निश्चितपणानं या ठिकाणी मी लोणकर अण्णा यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी त्यांनी पूर्ण वेळ द्यावा आणि सर्व लावणी पाहूनच जावा अशी मी त्यांना विनंती करतो.